या भूलोकातील वैकुंठ म्हणजे पंढरपूर आहे. आणि या पंढरपुरामध्ये अखंड विश्वाचा मालक पंढरीचा पांडुरंग विटेवरती उभे येतो युगेन युगे. आणि अखंड विश्वाची मालकीन रुक्मिणी माता म्हणजेच लक्ष्मी माता त्या ठिकाणी. पंढरपूर हे असं तीर्थ आहे की जगामधली तीर्थ आपले पाप धुण्यासाठी पंढरपूरला येतात. चंद्रभागेमध्ये स्वर्गातले देवही त्या ठिकाणी पंढरपूरला येतात. स्वर्गाचा राजा इंद्र देवालाही आपलं पाप धुण्यासाठी लोहदंड तीर्थात यावं लागलं होतं. असं हे पंढरपूर तीर्थ. आषाढी वारीच्या निमित्त लाखो भक्त पंढरपूरला येतात, पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक होतात. तर मित्रांनो, आता माघ महिन्यामध्ये पंढरपूरची वारी मागी वारी म्हटलं जातं. आणि याच मागी वारीचं रहस्य आज आपण जाणणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत ऐका, कारण या अखंड विश्वाला एक दिशा दिलेली भक्तानं, आणि त्या भक्तानं अमृताचा ठेवा आपल्यासाठी या पंढरपूरमध्ये आणला. आणि त्याच भक्ताच्या उपकाराची ठेव, उपकाराची जाणीव करण्यासाठी, उपकाराचं स्मरण करण्यासाठी मागी यात्रा आहे. आपण पांडुरंगाचे भक्त आहात ना, नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला ना तरच लाईक करा, आणि फक्त शेवटी कमेंट आम्हाला जय हरी विठ्ठल अशी कमेंट जरूर द्या. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनलमध्ये अगदी हृदयापासून स्वागत आपलं. तर मित्रांनो, आई वडिलांची सेवा करणाऱ्या भक्त पुंडलिकाचा पंढरपुरात मधला हा उत्सव आहे. बंधुत्व, मानवता जपणारा उत्सव. आई वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा असं मानणारा आणि त्याचप्रमाणे आचरण करणारा वारकरी हा पंढरपुरामध्ये भक्त पुंडलिकाचा उत्सव साजरा करतो. पंढरपूरला गेल्यावर चंद्रभागेमध्ये स्नान करून पहिल्यांदा भक्त पुंडलिकाचं दर्शन आणि मग श्री विठ्ठलाचं दर्शन अशा क्रमानं वारकरी दर्शन घेतात. या पंढरपुरामध्ये भक्त पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होता. वयोवृद्ध आईवडिलांची एवढी आईवडिलांची सेवा केली की अखंड या ब्रह्मांडाचं सिंहासन हादरू लागलं होतं. आणि द्वारकेवरून भगवान श्रीकृष्णांना पंढरपूरला भेटावया यावं लागलं होतं की भक्त पुंडलिक आहे तरी कोण. भगवान श्रीकृष्ण पंढरपूरला आले. भक्त पुंडलिक आईवडिलांची सेवा करत होते. मग्न होऊन भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अरे पुंडलिका, मी तुला भेटावया आलोय. भक्त पुंडलिक आपल्या आईवडिलांचं पाय दाबत होता. देवाकडं पाहिलं, देवा मला बोलायला आता वेळ नाही, मी आईवडिलांची सेवा करतोय. भक्त पुंडलिकाच्या जवळची एक वीट भक्त पुंडलिकाने भिरकावली देवाच्या दिशेनं. देवा, या विठेवरती उभं राहा, माझ्या आईवडिलांची सेवा होईल तेव्हा मी बोलेल. पुंडलिकाने भिरकवलेल्या विठेवरती भगवंत उभे राहिले. आईवडिलांची सेवा झाली आणि त्या सेवेला भगवंत प्रसन्न झाले हो. आणि भगवंत त्या ठिकाणी म्हणाले, भक्त पुंडलिका, तू जी आईवडिलांची सेवा केली ना, त्या सेवेला मी प्रसन्न आहे. तू वर माग ना, तुला काय मागायचं आहे तू वर माग. आणि भक्त पुंडलिकानं त्या ठिकाणी वर मागितला, देवा, या विटेवरती तुम्हाला उभं राहावं लागल युगे न युगे. जोपर्यंत मी तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत त्या विटेवरून तुम्ही हलायचं नाही. जो भक्त आईवडिलांची सेवा करील मनापासून, त्या भक्ताला तुम्ही प्रसन्न व्हा, आशीर्वाद द्या आणि दुष्टांचा नाश करा. अखंड विश्वाच्या मालकानं भगवान श्रीकृष्णांनी तथास्तु म्हणलं आणि झाले पंढरीचा पांडुरंग भगवान श्रीकृष्ण. एवढंच नाही, देवानं वर दिला, अरे भक्त पुंडलिका, तू एवढी आईवडिलांची सेवा केली की अखंड या विश्वाला दाखवून दिलं तू की आईवडिलांच्या सेवेमध्ये देव असतो. तुला अजून वरदान देतो पुंडलिका, अरे माझ्या अगोदर तुझं नाव घेतलं जाईल. म्हणून आजही म्हटलं जातं की पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल, असं देवाच्या नावा अगोदर हा जय जयकार त्या ठिकाणी केला जातो. आणि हा सन्मान पांडुरंगानं दिला. आणि त्याचमुळे बघा, आजही या पंढरपुरामध्ये जाणारा प्रत्येक भाविक पहिल्यांदा पुंडलिकाच्या पायाशी नतमस्तक होतो. आणि अशा भक्तराज पुंडलिकाचा सन्मान म्हणून माघ शुद्ध दशमीच्या रोजी उत्सव साजरा केला जातो. भगवान श्री हरी विठ्ठल 28 युगापासून या विटेवरती उभे आहेत.
आणि त्यांच्या आधीपासून भक्त पुंडलिक या पंढरपुरात वास्तव्य आहे. महाभारत काळापासून पुंडलिक मुनी असावेत असंही सांगितलं जातं. विचार करा, वैकुंठाहून आलेल्या देवाला विटेवरती उभं करून या पंढरपूरला भूलोकातील वैकुंठ बनवणाऱ्या भक्त पुंडलिकाच्या उपकाराचं वर्णन अनेक संतांनी केले. अखंड विश्वाची माऊली संत ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, सगळ्या संतांनी हे वर्णन केलेलं आहे भक्त पुंडलिकाचं. अहो, अखंड या जगाला दिशा दाखवली की आईवडिलांची सेवा जर केली ना तर देवालाही यावं लागतं, हे भक्त पुंडलिकांनी दाखवून दिले. चंद्रभागेच्या वाळवंटात समतेचा त्या ठिकाणी खेळ मांडला संतांनी. आजही आपण पाहतो कर्नाटकात सुद्धा मेळकोटो नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये भक्त पुंडलिकाचं भव्य असं मंदिर आहे. पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या पात्रात पुंडलिकाचं मोठं दगडी मंदिर आहे, सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. आणि त्या ठिकाणी महादेव कोळी समाज या मंदिराचा कारभार पाहतो. माघ महिन्यामध्ये इथेच भव्य असा महोत्सव त्या ठिकाणी साजरा होतो. भक्त पुंडलिकाचे जे उपकार आहेत त्याचं स्मरण सोहळा म्हणून हा उत्सव साजरा होतो. पूर्व काळामध्ये पहिले जे 15 दिवस आहे विठ्ठल मंदिराचा सभामंडप आणि चंद्रभागेवर जो घाट बांधणारे जळोजी आणि मळोजी महाराज यांचा उत्सव साजरा होता अगोदर. दुसऱ्या पंधरवड्यामध्ये भक्त पुंडलिक काला सोहळा त्या ठिकाणी साजरा होतो आणि या निमित्तानं पुंडलिक मंदिराच्या सभामंडपामध्ये विविध कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केले जातात. माघ शुद्ध दशमीला समस्त कोळी समाजतर्फे अन्नदान केलं जातं आणि याच दिवशी कोळी बांधव आपापल्या घरातून भाजी भाकरीचा नैवेद्य आणून भक्त पुंडलिकाला अगदी विश्वासानं दाखवतात. आणि त्रयोदशीला सांगतेच्या दिवशी दिंडेकरी फडकरी यांना महाप्रसाद देऊन गौरविलं जातं. आषाढी यात्रेच्या वेळी सुद्धा इतर संतांच्या सोबत भक्त पुंडलिकाची ही जी दिंडी श्री ज्ञानेश्वर माऊली सोबत वर्षभरामध्ये विविध कार्यक्रम भक्त पुंडलिक देवस्थान या ठिकाणी करतं. आणि भक्त पुंडलिकामुळे हा अमृताचा ठेवा भक्तांच्या हाती लागला हो. आपण सर्वजण विठ्ठल रुक्मिणी मातेला आपण जाणतो, परंतु हे भूलोकातील वैकुंठ तयार करणाऱ्या भगवंताला पंढरपुरात थांबायला लावणाऱ्या भक्त पुंडलिकाचं स्मरण करण्याचा दिवस म्हणजे हा उत्सव आहे. भक्त पुंडलिकांनी अखंड या विश्वाला, अखंड या मानव जातीला दाखवून दिलं, देवा तू देव तर आहेस, परंतु माझे आई वडील सुद्धा देवा समान आहेत. विचार करा, आईवडिलांची सेवा एवढी मनापासून केली की हजारो वर्षाचा काळ जरी गेला तरी भक्त पुंडलिकाचं नाव निघलं जातं की आईवडिलांची सेवा भक्त पुंडलिकासारखी करावी, की देवालाही थांबायला लागलं. विचार करा, असं तीर्थ भूलोकातील वैकुंठ तयार होण्यामागचं कारण हे भक्त पुंडलिक आहे आणि आईवडिलांची सेवा आहे हो. या विश्वातील तीर्थ आहेत, हे सगळे तीर्थ पाप धुण्यासाठी पंढरपूरला येतात चंद्रभागेमध्ये. विचार करा, असा हा पंढरपूरचा महिमा. या महाराष्ट्रातून अनेक राज्यातून आमची वारकरी बांधव पंढरपूरची वारी चुकवत नाहीत. आषाढी वारीला तर लाखो असतात की ज्याची गिनतीही करता येत. म्हणून जीवनामध्ये एकदा तरी पंढरपूरला जावं, भक्त पुंडलिकाच्या पायाशी नतमस्तक पहिलं व्हावं आणि मग माझ्या पांडुरंगाच्या पायाशी आणि रुक्मिणी मातेच्या पायाशी नतमस्तक व्हावं. जीवन सार्थक होऊन जाईल असं हे पंढरपूर. विचार करा, महिमा गावात एवढा कमी, स्वर्गातले देवही या ठिकाणी भगवंताला पाहण्यासाठी येतात. स्वर्गातले देव ज्यानं हे विश्व निर्माण केलं ते महादेव सुद्धा पंढरपूरला येतात भगवंताचं ते गोशीर रूप पाहण्यासाठी. तर मित्रांनो, असा पंढरपूरच्या माघवारीचा हा इतिहास, रहस्य जर आवडलं ना तरच लाईक करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा खरी माहिती जाणण्यासाठी. आणि शेवटी कमेंट आम्हाला जय हरी विठ्ठल अशी कमेंट जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.